श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, सावधान. येणारी विनायक चतुर्थी मकर राशीच्या लोकांसाठी केवळ एक सण नाही, तर तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा फैसला करणारी अत्यंत थरारक रात्र ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या दिवशी ब्रह्मांडात असे काही भयानक आणि तीव्र ग्रहयोग निर्माण होत आहेत जे थेट तुमच्या नशिबावर घाला घालू शकतात. जर तुम्ही या पवित्र दिवशी नकळतही या 3 धोकादायक ठिकाणी पाऊल ठेवलं, तर मृत्यूसम दुःख, प्रचंड आर्थिक बरबादी आणि कधीही न संपणारे भयंकर संकट तुमच्या पाठीशी लागू शकते. एखादी गुप्त नकारात्मक शक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे, त्यामुळे ही एक चूक तुम्हाला थेट राज्याचा रंक बनवू शकते. पण घाबरून जाऊ नका, कारण जिथे मोठा धोका असतो तिथेच नियती आपले पत्ते बदलते. या भीषण इशाऱ्यासोबतच मकर राशीसाठी 2 असे चमत्कारिक आणि महाशुभ संकेत मिळत आहेत, जे तुमचे नशीब एका रात्रीत पालटून टाकतील. गेल्या अनेक वर्षाची गरिबी, दुःख आणि अडकलेली कामे बाप्पाच्या या आशीर्वादाने कशी दूर होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक छोटीशी गल्लत तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते, तर एक निर्णय तुमच्या पैशाचा पाऊस पाडू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला तुमच्या कुंडलीत ग्रहाची एक अशी रहस्यमय आणि अत्यंत तीव्र हालचाल होत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तुमच्या राशीचा स्वामी कर्मदादा शनिदेव हा आधीच तुमच्या राशीत किंवा अत्यंत कडक स्थितीत असताना, त्यातच राहू आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्या राशीच्या धन आणि पराक्रम स्थानावर पडत आहे. हा असा धोकादायक ग्रहयोग आहे जो माणसाला अचानक चक्रव्यूहात अडकवतो, ज्यामुळे तुमचे मन विनाकारण विचलित राहील. तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थाने रचण्याची शक्यता कमालीची वाढेल. मकर राशीच्या जातकांनो, या विशिष्ट ग्रहमानामुळे तुमच्या आयुष्यात अचानक वादळ येण्याचे संकेत मिळत आहेत. शनी आणि राहूची ही युती तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे तुम्ही भावनेच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो. या काळात नशिबाची साथ काहीशी मंदावलेली असेल आणि जुनी मिटलेली नको ती प्रकरणे पुन्हा डोके वर काढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकावे लागणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला जरी ग्रहाची स्थिती काहीशी चिंताजनक आणि कठीण दिसत असली, तरी हा त्रास अगदी काही काळापुरताच मर्यादित आहे. तुमच्या कुंडलीत निर्माण होणारे हे कडक ग्रहयोग केवळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही या परीक्षेत नक्कीच यशस्वी होणार आहात. हा कठीण काळ जसा पार पडेल तशी तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता आणि दुःख कायमची दूर निघून जातील यात शंका नाही. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला निर्माण होणाऱ्या अशुभ ग्रहयोगामुळे तुम्ही सर्वात पहिली जागा म्हणजे कोणत्याही निर्जन, सुनसान किंवा जुन्या पडक्या वस्तूच्या परिसरात चुकूनही जाऊ नका. या दिवशी ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रचंड असतो. शनी राहूच्या वक्रदृष्टीमुळे मकर राशीच्या व्यक्ती अशा ऊर्जेला लवकर बळी पडू शकतात. अशा ठिकाणी गेल्यास तुमच्या आरोग्यावर अचानक विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा विनाकारण भीती आणि मानसिक तणाव तुम्हाला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरेल. मकर राशीच्या जातकांना दुसरी जागा जिथे तुम्हाला या दिवशी जाणे टाळायचे आहे, ती म्हणजे अशा लोकांचे घर किंवा परिसर जिथे आधीपासूनच तीव्र वादविवाद, कोर्ट कचेरीचे विषय किंवा पैशावरून मोठी भांडणे सुरू आहेत. या दिवशी तुमची संवेदनशीलता वाढलेली असेल आणि ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळे दुसऱ्याच्या भांडणात पडल्यास नुसती आफत तुमच्या गळ्यात येऊ शकते. अगदी चुकूनही तुम्ही तिथे गेलात तर निष्कारण तुमच्यावर खोटे आरोप लागणे किंवा तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकणे असे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्याच्या वादापासून स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, ही विनायक चतुर्थी संपताच तुमच्यासाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडणार आहेत, पण तोपर्यंत तुम्हाला या जागेवर जाण्यापासून स्वतःला रोखावे लागेल. हा कठीण काळ जसा ओसरून जाईल तशी या सर्व ठिकाणाहून मिळणारी नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण
निर्माण होईल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील संघर्षाचा अंत होणार असून चतुर्थीनंतर तुम्हाला प्रत्येक कार्यात यश आणि मनशांती लाभणार आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत संयमाने आणि सुरक्षितपणे घालावा. मकर राशीच्या जातकांनो, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जागा जिथे तुम्हाला या विनायक चतुर्थीला अजिबात पाऊल ठेवायचे नाही, ती म्हणजे पायाचे खोल स्रोत, जसे की नदी, तलाव किंवा रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक असणारी वळणे आणि गर्दीचे रस्ते. या दिवशी तुमच्या कुंडलीत अपघात योग आणि नाहक धनहानीचे संकेत खूप प्रबळ आहेत. पाण्याच्या जवळ जाणे, रात्रीच्या वेळी निष्काळजीपणे प्रवास करणे तुमच्यासाठी मोठे संकट ओढवून आणू शकते. त्यामुळे शारीरिक दुखापत किंवा वाहनाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्रवास टाळणे अत्यंत गरजेचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, या दिवशी ग्रहाची नवल चाल अशी आहे की तुमचे हितशत्रू आणि गुप्त विरोधक तुम्हाला अशा संकटात पाडण्यासाठी टपून बसलेले असू शकतात. शनी आणि राहूची वक्रदृष्टी तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करू शकते, ज्यामुळे या धोकादायक ठिकाणी गेल्यास तुमच्या हातून एखादं मोठं नुकसान होऊ शकतं किंवा मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती निर्माण होऊ शकते. बाप्पाची आराधना सोडू नको. त्या ठिकाणी वेळ घालवणे तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकतं. म्हणूनच स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही आकर्षणाला बळी पडू नका. मकर राशीच्या जातकांनो, जरी ग्रहाचे हे योग्य अत्यंत कडक आणि भीतीदायक वाटत असले तरी विनायक चतुर्थी संपताच विघ्नहर्त्या बाप्पाचा परम आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. बाप्पाच्या असीम कृपेने हे सर्व अशुभ ग्रहयोग एका क्षणात भस्मसात होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश होईल. या कठीण ग्रहाच्या प्रभावातून तुमची सुटका करून बाप्पा तुमच्यासाठी यशाचे आणि ऐश्वर्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत, ज्यामुळे तुमचे येणारे दिवस अत्यंत सुखाचे, आनंदाचे आणि प्रगतीचे ठरतील, यात तीळ मात्र शंका नाही. तर मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला जरी काही ग्रहाचा रोष तुम्हाला सहन करावा लागला तरी या पवित्र दिवशी तुमच्यासाठी पहिला अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक शुभ संकेत मिळत आहे. तो म्हणजे अडकलेल्या पैशाची अचानक प्राप्ती आणि जुन्या आर्थिक कोंडीतून कायमची मुक्ती. जर तुमचे पैसे कुठेतरी दीर्घकाळापासून अडकले असतील, व्यवसायात सतत मोठे नुकसान होत असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर बाप्पाच्या आशीर्वादाने या दिवशी धनलाभाचे असे गुप्त मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तर मकर राशीच्या जातकांनो, हा शुभ संकेत तुमच्या नशिबाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. ग्रहाचे अशुभ सावट दूर होताच तुमच्या बुद्धीला आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळायला सुरुवात होईल, ज्यामुळे आर्थिक व्यवहारातील तुमचे सर्व अंदाज अगदी अचूक ठरतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू अचानक मजबूत होईल आणि गेल्या अनेक महिन्यापासून मनावर असलेले पैशाचे मोठे दडपण एका झटक्यात गायब होऊन तुम्हाला सुटकेचा श्वास घेता येईल. मकर राशीच्या जातकांनो, चतुर्थीचा हा पवित्र काळ ओसरल्यानंतर बाप्पाच्या असीम कृपेने तुमच्या घरात लक्ष्मीचे अखंड आगमन होणार आहे. ज्या दारिद्र्याने आणि पैशाच्या तणावाने तुम्हाला आजवर छळले होते, त्याचा आता कायमचा अंत होणार आहे. बाप्पा तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर करून तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे सुवर्ण दिवस आणत आहे. त्यामुळे मनातील सर्व भीती काढून टाका आणि बाप्पावर पूर्ण श्रद्धा ठेवून या मोठ्या धनलाभाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. तर मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला तुमच्यासाठी मिळणारा दुसरा सर्वात मोठा महासंकेत म्हणजे कामाच्या ठिकाणी मिळणारे अभूतपूर्व यश आणि कुटुंबातील जुन्या कलहाचा कायमचा अंत. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात जे नाहक अडथळे येत होते, ते आता बाप्पाच्या कृपेने मुळासकट उपटून फेकले जातील. नोकरी करणाऱ्यांना अचानक मोठी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे योग आहेत. जर व्यापाऱ्यांना एखादी अशी मोठी मिळेल जी तुमच्या व्यवसायाचे भविष्य बदलून टाकेल. मकर राशीच्या जातकांनो, हा शुभ संकेत तुमच्या कौटुंबिक आयुष्यातही आनंदाची बहार घेऊन येणार आहे. जर घरात पैशावरून, जमिनीवरून किंवा इतर कारणामुळे सतत भांडणे होत असतील, तर ती सर्व नको असलेली प्रकरणे मिटतील आणि कुटुंबात पुन्हा एकदा प्रेम आणि एकोपा निर्माण होईल. समाजात तुमचे नाव, मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्रचंड वाढेल, ज्यामुळे तुमच्या
तुमचे विरोधक आणि शत्रू तुमचे यश पाहून आपोआप तुमच्या पायाशी नमते घेतील. तर मकर राशीच्या जातकांनो, हा महासंकेत आणि बाप्पाचा आशीर्वाद पूर्णपणे पदरात पाडून घेण्यासाठी या विनायक चतुर्थीला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी आणि लाल रंगाचे फूल फूल अर्पण करून ओम गण गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे जप करा. हा उपाय करताच तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे सर्व दोष नष्ट होतील आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि अफाट प्रगतीचे सुवर्ण दिवस सुरू होतील. तर मकर राशीच्या जातकांनो, बाप्पाचा हा मोलाचा इशारा आणि शुभ संकेत जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा. पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि रोजचे अचूक राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून बाप्पाचा कोणताही आशीर्वाद तुमच्याकडून मिस होणार नाही.